यावर्षी अल निनो आहे, पाऊस पडणार नाही. जून कोरडा गेला तसा जुलैही कोरडाच जाईल. यावर्षी रस्त्यावर जांभळांचा सडा पडला होता. यावर्षी भरपूर जांभळं विकायला आली. याचा अर्थ खतरनाक दुष्काळ पडणार. एक नाही अनेक चर्चा यंदा झाल्या. त्यात जूनमध्ये नावालाच पाऊस झाल्यानंतर जुलैमध्येही फारसा पाऊस पडणार नाही असा अंदाज अगदी IMDचाही होता. पण हे सगळे अंदाज चुकीचे ठरवत जुलैच्या पहिल्या 5 दिवसातच पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली. मुंबईत धुवाधार पाऊस सुरू आहे. वसई विरारमध्ये पूरस्थितीमुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागले, तर कोल्हापुरात बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू असतानाच 5 आणि 6 जुलैसाठी धोक्याचे अलर्ट देण्यात आलेत. पण पावसामुळे कुठे काय परिस्थिती आहे, कुठले अलर्ट देण्यात आलेत आणि पुढचे 2 दिवस धोक्याचे का ठरू शकतात, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बोलूयात मुंबईबद्दल. मुंबई शहर आणि उपनगरात मागच्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पण शनिवारपासून मुंबईतला पावसाचा जोर आणखी वाढला. बृहन्मुंबई क्षेत्रात मागच्या 24 तासात 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाऊस जुलै महिन्याच्या सरासरीच्या 74% आहे. वार्षिक हंगामाच्या 25% इतका आहे. शिवाजी पार्क भागात थेट रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. अधिकृत माहितीनुसार मुंबईत 10 सखल ठिकाणी पाणी साचलंय, तसंच 18 झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुट्टीचा दिवस असल्याने ट्रॅफिक जामच्या घटना घडल्या नसल्या तरी अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. अप्पर वैतरणा 4.31%, मोडकसागर 26.82%, तानसा 11.07%, मध्य वैतरणा 16.47%, भातसा 9.93%, विहार 79.85%, तुळशी 65.37%, असा एकूण 13.19% पाणी साठा आहे. मुंबईला पावसाने झोडपलेला असताना दुसऱ्या बाजूला रविवारी सकाळी वसई विरारमध्ये पाऊस काहीसा थांबल्यानं दिलासा मिळाला. कारण मुसळधार पावसाने वसई विरारमध्ये पूरस्थिती तयार झाली होती. अचानक आणि सतत पडलेल्या पावसामुळे राजावळी, मधुबन, निर्मळ, सकवार, सारजा, मोरेगाव, संतोष भवन, विराटनगर, सुंदरनगर, वसई स्टेशन आणि सातीवली आचोळे परिसरात अनेक नागरिक अडकले होते. प्रशासनाने एकत्रितपणे काम करून एकूण 222 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. तर राजावळी भागात पुराच्या पाण्यात पोहत असताना एक 55 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली. त्याचा शोध अजूनही सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने अनेक नागरिकांनी घरात शिरलेलं पाणी बाहेर काढायला, घर साफ करायला सुरुवात केली होती. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे अनेक घरांची दुरवस्था झाली आहे. पूरस्थिती इतकी भयानक होती की स्थानिक तरुणांना लाईफ जॅकेट घालायला लावून लोकांना वाचवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. कल्याणवरून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे, तर मुंब्र्यात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. भिवंडीमध्येही अनेक लोकांना साचलेल्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं. तर वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढलाय, त्यामुळे सगळ्याच यंत्रणा अलर्ट झाल्यात. पुण्यात सुद्धा शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे फक्त शहरात नाही तर धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस पडलाय. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 13 मिलीमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 33 मिलीमीटर, वरसगाव धरण परिसरात 30 मिलीमीटर, टेमघर धरण परिसरात 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 3 दिवसांपूर्वी 3.57 TMC एवढा पाणीसाठा होता. तो वाढून आता 4.68 TMC झाला आहे. फक्त 3 दिवसात जवळपास 1 TMC पाणी वाढलंय. पुणे शहराला हे पाणी महिनाभर पुरू शकतं, पण मागच्या वर्षी याच तारखेला पाणीसाठा 18 TMC होता. त्यामुळे अजूनही पुणेकरांना पूर्ण दिलासा मिळालेला नाही. रायगडमध्ये जोरदार पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली. अंबा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे पाली खोपोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. पावसाचा जोर एवढा आहे की भात शेतीमध्ये पाणी साचून रोपं कुजून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. मुसळधार पाऊस, पात्र सोडून बाहेर आलेलं नदीचं पाणी यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर झेनित धबधब्याजवळ 100 पेक्षा जास्त पर्यटक अडकले होते. जवळपास 2 ते 3 तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 9 फुटांनी वाढ झाली. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 24.8 फुटांवर गेली असून जिल्ह्यातले एकूण 20 बंधारे पाण्याखाली गेलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं कोल्हापुरात NDRFचं पथक दाखल झाले.
त्यांनी काही ठिकाणी प्रशिक्षण द्यायला सुद्धा सुरुवात केली. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सांगलीमध्येही चांगल्या पावसाला सुरुवात झाली, पण मराठवाडा मात्र अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागच्या 24 तासात 6.3 मिलीमीटर, जालना 3.1, बीड 4.9, लातूर 3.6, धाराशिव 3, नांदेड 11, परभणी 3.9 आणि हिंगोली 3.8 मिलीमीटर असा पाऊस झालाय. मराठवाडा विभागात एकूण 5.6 मिलीमीटर पाऊस झालाय. आतापर्यंत सरासरी 134 मिलीमीटर पाऊस होणं अपेक्षित असताना फक्त 113 मिलीमीटर पाऊस झालाय. पण रविवारी सकाळपासून पावसाने काही जिल्ह्यांमध्ये जोर पकडलाय, त्यामुळे हा जोर टिकून राहणं महत्त्वाचं आहे. विदर्भात गडचिरोलीमध्ये पावसाने धुव्वा उडवला असून भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गुंडेनूर नाल्याला पूर आलाय. यामुळे बिनागुंडा परिसरातल्या 7 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. आता बोलूया धोक्याच्या इशाऱ्यांबद्दल. मुंबईला रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. रविवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. दुपारी 3:22 समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवार 5 जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, पुण्याचा घाटमाथा, साताऱ्याचा घाटमाथा यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. ठाणे, मुंबई आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये रविवारी संध्याकाळी पावसाचा जोर प्रचंड वाढू शकतो. तर रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरचा घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. जळगाव, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा येल्लो अलर्ट आहे. सोमवारी 6 जुलैला पालघर, रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट असून नाशिकचा घाटमाथा, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटमाथा यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथा, संभाजीनगर, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येल्लो अलर्ट आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट देण्यात आलाय. पण एकंदरीत पावसाची प्रगती पाहता 5 आणि 6 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रालाच रेड अलर्ट वर्तवण्यात आलाय. रविवारी आणि सोमवारी मुंबईत उंच लाटा धडकणार असून समुद्र किनाऱ्याजवळ न जाण्याचं आवाहनही करण्यात येतंय. तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.